नमस्कार मित्रांनो, बघा KDMC महानगरपालिका भरती 2025 साठी बघा या ठिकाणी आज आपण सर्व पदांसाठी उपयुक्त बघा अशा ठिकाणी प्रश्न बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत बघा जी की गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी बघा असणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघा या भागा अगोदर अपलोड झालेल्या या ठिकाणी 3 भाग जर या ठिकाणी अभ्यासालाच बघा या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आम्ही या तिन्ही भागाची बघा या ठिकाणी प्लेलिस्ट लिंक बघा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. जर तुम्ही ते 3 भाग अभ्यासला तर बघा अवश्य ठिकाणी अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल अवश्य बघा मित्रांनो या ठिकाणी आताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब मात्र बघा या ठिकाणी आताच करून घ्या. ओके, आताच बघा या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या. ओके, तर पहिला प्रश्न बघा, एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात बघा या ठिकाणी 1000 रुपये मित्रांनो 1000 रुपयांचा माल विकला, तर शेवटच्या 10 दिवसात त्याची विक्री किंमत किती? काहीच करायचं नाही बघा. त्याने मित्रांनो एकूण काय केलं आहे, 40 दिवसामध्ये 1200 रुपयाचा माल विकला आहे ना, सरळ 40 घ्या. ओके, 40 गुणाकारात 1200. ओके, आता बारी चौक 48 घ्या आणि हा 1 शून्य आणि हे 2 शून्य किती, टोटल 48,000 रुपये झाले. पुन्हा काय केलं मित्रांनो, हे ऐकल्यावर पुन्हा ओके, तर याच्यातलाच मित्रांनो एक हिस्सा म्हणजे त्याला काय केला, पहिल्या 30 दिवसामध्ये एकूण 1000 रुपयाचा माल मित्रांनो विकला. ओके, म्हणून काय करा, सरळ हे 30 दिवस घ्या गुणाकारात 1000 घ्या. ओके, आता 30 गुणाकारात जर आपण 1000 केला झाले किती, एकूण 30,000 झाले. ओके, बघा 30,000. तर शेवटच्या बघा 10 दिवसात त्याची एकूण विक्री किंमत किती केला. ओके, तर बघा या ठिकाणी 40 दिवसातून त्यानं 30 दिवस काम केला, तर ह्याचे 10 दिवस उरलेत. या 10 दिवसामध्ये किती केला आहे कमाई, तर ते करण्यासाठी काही करू नका, सरळ या 48मधून बघा हे 30 मायनस करा. ओके, 0ला 0, 0ला 0, पुन्हा 0ला 0, 8ला 8 आणि 4मधून 3 गेलं, उरलं किती 1, म्हणजे या ठिकाणी 18,000 बघा 18,000 रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा असणारा बघा जी की प्रक्रमांक बघा या ठिकाणी बघा प्रक्रमांक ड बघा 18,000 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे की 18,000 असू द्या लक्षामध्ये. एकदम बघा या ठिकाणी सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला मित्रांनो प्रत्येक प्रश्नाची सखोल असं स्पष्टीकरण देत असतो. जर तुम्ही या ठिकाणी पुस्तकीचा जर फॉर्मॅट बघला तर तो तुम्हाला बघा थोडंसं या ठिकाणी अवघड आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा आपण अवघड फॉर्मॅट बघा या ठिकाणी सोपं करून सांगतो. की मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही अकॅडमी असो, कोणताही यूट्यूब चॅनल असो बघा, त्या मित्रांनो या ठिकाणी अकॅडमीला यूट्यूब चॅनल बघा आपल्या एवढे मित्रांनो या ठिकाणी सोप्या ट्रिक्स बघा तुम्हाला अभ्यासाला मिळणार नाहीत. म्हणून काय करा, आताच बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र मित्रांनो करून घ्या. ओके, आताच करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र आताच करा. ओके, पुढे बघा दुसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा, एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ बघा एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात कमी होईल किंवा रिकामी होईल बघा, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर काहीच करायचं नाही बघा, सरळ या प्रकारचा प्रश्न विचारला, सरळ 8 गुणाकारात 4 करा. सरळ हे बघा 8 घ्या गुणाकारात याच्या 4 घ्या आणि पुन्हा छेदामध्ये या 8मधून 4 मायनस झाले, उरले किती 4. ओके, आता सरळ 4 1 4, 4 1 4 उरले किती मित्रांनो फक्त आणि फक्त 8 मित्रांनो झालं. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की बघा क्रमांक बघा काय, तर 8 तास बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी पर्यायामध्ये नाही. ओके, असू द्या बरं या ठिकाणी बघा 8 तास बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारा बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, 8 तास असू द्या लक्षामध्ये. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण तुमच्या या परीक्षेसाठी बघा अत्यंत एक महत्त्वाचा जे की 2000 बघा 2000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो आपण एक लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही मित्रांनो अद्याप हा आपला महाठोकळा या ठिकाणी जर बाय केला नसेल अवश्य बाय करून घ्या. बाय करण्यासाठी बघा 7414 939007 बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे क्लिच बघा स्क्रीनशॉट आहे बघा, तुम्ही नंबरच्या मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपवर टाकून टाका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके मित्रांनो, बघा या महाठोकळ्यामध्ये आत्तापर्यंत बघा TCSनं विचारलेले टॉपचे बघा PYQ मित्रांनो या ठिकाणी GKGS व करंट अफेअर्सचे बघा तुम्हाला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला मिळणारे मित्रांनो GKGS व करंट अफेअर्स. म्हणून बघा अवश्य आत्ताच्या आता खरेदी करून घ्या. तुम्ही जर हा महाठोकळा आपला खरेदी केला तर तुम्हाला अदरचं GKGS आणि करंट अफेअर्सचं कोणतंही बघा या ठिकाणी बुक वगैरे खरेदी करायची गरज पडणार नाही मित्रांनो. म्हणून काय करा, आताच आपलं मित्रांनो हे जे महाठोकळा आहे अवश्य खरेदी करा. खरेदी करून आताच बघा तुम्ही मित्रांनो आपल्या महाठोकळ्याचा
अभ्यास बघा सुरू करा. ओके, तर बघा पुढचा प्रश्न. तर बघा, एका पाण्याची टाकी 30 मीटर लांब, 5 मीटर रुंद, 4 मीटर खोल आहे, तर त्यामध्ये किती घनमीटर पाणी साठेल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा, एकदम सोपा. इथं तुम्ही चुकूच नका. अशा ठिकाणी बघा तुमचा 1 मार्क जो आहे फिक्स समजा. असा प्रश्न विचारला, तुमचं 1 मार्क फिक्स, तुम्ही याच्या ठिकाणी बघा चुकू शकणार. ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो. सरळ हे 30 ला 30 घ्या गुणाकारात, 5 गुणाकारात 4 करा, 5 चोक 20 झाला आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, 3 दोन्ही 6, समोर 200 म्हणजे किती 600. बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, पुढे एका पुस्तक विक्रेत्याने बघा 500 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली, तेव्हा तर ग्राहकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील या प्रकारचा प्रश्न विचारला. काही केलं नाही बघा, 500 रुपयाचा ग्रंथ होता, याच्यावर 20% सूट जेव्हा जाहीर केली, तर बघा ग्राहकास या ग्रंथासाठी एकूण किती रुपये प्रत्यक्ष मोजावे लागतील या प्रकारचा प्रश्न विचारला. बघा एकूण किती 500 रुपयाची मित्रांनो रक्कम होती. 500 रुपयाची रक्कम म्हणजे किती टोटल 100% रक्कम होती. ओके, तर या 100% मधलं काय केलं ना 20% या ठिकाणी बघा सूट दिली, म्हणजे किती 20% सूट दिला ना. टोटल बघा या ठिकाणी 80% रक्कम त्यांना या ठिकाणी आकारलाय. म्हणून बघा या ठिकाणी 100च्या खाली या ठिकाणी 100% आहेत. या 100%च्या खाली 80% रक्कम घ्या. आणि आता आले या ठिकाणी प्रश्न जर याचा करा आडवा गुणाकार, या 500चा आडवा गुणाकार या 80शी आणि या प्रश्नचिन्हाचा या 100शी. ओके, आता काय करा, हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल, 8×5 40 आणि हा समोरचा 1 0ला 0 जसं तसं, म्हणजे किती 400. बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा आहे. काय आहे बघा, जे की क्रमांक ब 400 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके मित्रांनो, बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, कारण बघा या ठिकाणी आमच्या सगळ्या क्रिएटरला मित्रांनो फक्त आणि फक्त एकच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात बघा या ठिकाणी आपल्याला मेहनत बघा या ठिकाणी घ्यावी लागते. म्हणून बघा तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडो किंवा नसो बघा तुम्ही लाईक मात्र आपल्या व्हिडिओला करून घ्या. ओके, अवश्य लाईक करा. पुढे 5वा प्रश्न बघा काय म्हणतो, कशा स्वरूपाचा आहे. तर बघा 5वा, 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किमी तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक बघा या ठिकाणी खांब आहे. बरं काम आहे या ठिकाणी खांब पडलंय चुकीनं, परंतु या ठिकाणी खांब आहे. ओके, तर एक खांब ती किती वेळात ओलांडेल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो काही करायचं नाही. बघा तुम्हाला सूत्र सांगतो या ठिकाणी. बघा सूत्र काय आहे बघा, तर या ठिकाणी बघा आपल्याला या सूत्रानुसार या ठिकाणी बघा किमती भरून घेऊन आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं. बघा मित्रांनो बऱ्याचदा काय केलं ते आपण या ठिकाणी सूत्राचा या ठिकाणी वापर न करता डायरेक्ट बघा आपण उत्तर बघा डायरेक्ट टू डायरेक्ट या ठिकाणी काढलं, परंतु बरेच विद्यार्थी विचारत होते की हे 8/5/18 का घेतलं, 8/5 का घेतलं. त्यामुळे बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बघा कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे लक्षात घेऊन या ठिकाणी हे सूत्र घेतलं. ओके, अंतर म्हणजे किती, एकूण बघा ठिकाणी ट्रेनची लांबी किती 180, सरळ हे 180 घ्या बघा 180 बरोबर. एकूण वेग किती 144 किमी वेग, सरळ हे 144 किमी वेग घ्या. गुणाकारात वेळ बघा या ठिकाणी आपल्याला वेळ काढायचा आहे, वेळेला x माना आणि गुणाकारात हे 5/18ला 5/18. ओके, आता बघा बरोबरमध्ये हे जे 180 आहे मित्रांनो, हे 180ला 180 जसं तसं आलं. ओके, पुन्हा याच्या गुणाकारामध्ये हे जे 18 छेदामध्ये आहे हे वरी आलं गुणाकारामध्ये, आणि आता याच्या छेदामध्ये घ्या हे 144 किती 144 गुणाकारामध्ये हे 5 आलं. ओके, आता काय करा सरळ बघा भाग जातो काय या ठिकाणी आपण काय करू 6 भाग देऊ बघा या ठिकाणी. ओके, 6 या ठिकाणी भाग देऊ. ओके, तर कसं 6×3 18 पुन्हा 6×2 12 उरले किती या ठिकाणी पुन्हा 2 उरले, 6 चौक या ठिकाणी पुन्हा 24. ओके, 6 चौक 24. ओके, आता काय करा या ठिकाणी या ठिकाणी देखील 6 भाग द्या बघा या ठिकाणी पुन्हा 6 चौक 24 द्या, 6 चौक 24, 6×3 18 आणि हा 0 इथं देऊन टाका. या ठिकाणी 4 उरलं वरी 30 आलं. ओके, 5×1 5, 5×6 30 आलं किती वरी 6 गुणाकारात 3 आणि छेदामध्ये 4. ओके, आता इथं घ्या बघा हे 6 गुणाकारात 3 छेदामध्ये 4. ओके, तर सरळ 6×3 झालं किती 18 बघा या ठिकाणी 6×3 18 घेऊ आपण
आणि 18/4 घ्या. ओके, आता 4 चौक 16, 16 मग 18तून 16 गेले, उरलं किती 2. या ठिकाणी एक पॉईंट वाढवून घ्या आणि वरती 0 द्या. 4 पंचे 20 म्हणजे किती 4.5. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की आहे काय प्रयत्न तपासा, आहे काय आहे बघा. त्या क्रमांक ब जे की 4.5 सेकंद या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, शेवटचा प्रश्न बघा, या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींसोबत आपल्या अवश्य जो आपला संपूर्ण काय भाग आहे अवश्य शेअर करा. अद्याप चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.